6 डिसेंबर इतिहासातील एक विशेष दिवस. आज लाखो लोक एका महान व्यक्तीला आदर देण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी येतात. ते महान व्यक्ती म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व चैत्यभूमी इथे येतात. तर चला पुढे बघूया. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वांना माझा जय भीम. आजचा व्लॉग थोडा वेगळा असणार आहे बिकॉज मी चालली आहे चैत्यभूमीला. का तर 6 डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाण दिन. या दिवशी म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झालेले. सो त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्यांना आणि त्यांनी दिलेल्या संविधानाला आधार देण्यासाठी लाखो लोक तिथे जातात. तसेच आम्ही पण तिथे सहभागी होणार आहोत. तर मी तुम्हाला आज तिथली पॉझिटिव्ह एनर्जी दाखवणार आहे, लोकांचे विचार दाखवणार आहे, लोकांची भावना दाखवणार आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. गाईज, आत्ताचं सीन बघा. सगळीकडे इतका क्राऊड आहे कारण 6 डिसेंबरला लोक दुरून चैत्यभूमीला येतात. कोणी महाराष्ट्रातलं तर कोणी महाराष्ट्राच्या बाहेरचं. आणि स्पेशली ह्या दिवशी सरकारकडनं तिकीट सुविधा फ्री असते, म्हणून लोक खूप दुरून चैत्यभूमी इथे येतात. फ्रेंड्स, बघा हा बोर्ड. दादर स्टेशनला उतरल्यावर असे चैत्यभूमी डायरेक्शनचे खूप बोर्ड लावलेले असतात, ज्यामुळे पब्लिकला चैत्यभूमीला पोचायला सोपं जातं. आणि मी फॅमिलीसोबत आले होते इतक्या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये. तर आम्ही अशा घोषणा दिल्या. खरं सांगू तर त्या घोषणांचा आवाज नाही, तर ती एक भावना असते, युनिटी असते, एक रिस्पेक्ट असते. स्टेशनवर उतरल्या बाबासाहेबांचं दर्शन झाला. इतक्या गर्दीमध्ये, इतक्या लोकांमध्ये एकदम असा इमोशनल फील आला. इतक्या गर्दीमध्ये, इतक्या क्राऊडमध्ये आम्ही हळूहळू पुढे चाललो होतो आणि सर्वीकडे एकच आवाज होता, बाबासाहेब अमर रहे, जय भीम. जरी गर्दी खूप होती तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शांतता आणि आदर दिसत होता. आणि स्टेशनपासून चैत्यभूमीचा तो प्रवास एक अनुभव झाला. एक गोष्ट खास सांगायची, 6 डिसेंबरला खूप गर्दी असते पण सेफ्टी एकदम टाईट असते. स्टेशनपासून ते चैत्यभूमीच्या रस्त्यावर सगळीकडे पोलीस असतात. कधी मार्ग दाखवतात तर कधी गोंधळ होऊ नये याची निगराणी करतात. आणि हो, मी पूर्ण फॅमिलीसोबत आले होते, तर हा प्रवास अजूनच छान झाला. ही जर्नी माझ्यासाठी खूपच स्पेशल झाली. सगळे एकत्र जय भीम आणि बाबासाहेबांच्या घोषणा देत पुढे चाललो होतो. तर ही आहे माझी फुल फॅमिली. आणि बघा, मी फुलं, अगरबत्ती आणि कॅन्डल्स घेऊन गर्दीतून हळूहळू चालत होतो. जरी गर्दी खूप असली तरी प्रत्येकजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठीच चालत होते. त्यानंतर वरती मी भंतीजींकडे गेले आणि मीनी नेलेले कॅन्डल्स आणि अगरबत्ती तिथे शांतपणे लावले आणि फुलं तिथे शांतपणे ठेवले. तो वातावरण खूपच पॉझिटिव्ह होता. इतक्या गर्दीतून वर आलो, पण तिथे आल्यानंतर मन पूर्ण शांत झालं. ते पॉझिटिव्ह वाईब्स आणि ते फुलांचं रंग आणि तो वातावरण बघून माझं मन खूप शांत आणि प्रसन्न झालं. हा मोमेंट खरंच खूपच स्पेशल होता आणि इमोशनलसुद्धा होता. मग तिकडे मी भिकूंच्या पाया पडले आणि त्या भिकूंचा आशीर्वाद घेतला. तेवढ्यात भिकूंनी माझ्या हाताला एक पांढरा धागा बांधला आणि बुद्धांचा मंत्र म्हणत मला आशीर्वाद दिला. तो मंत्र आणि आशीर्वाद भेटल्यानंतर सत्य सांगायचं तर मन एकदम शांत आणि प्रसन्नच झालं. तर खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला आतमधला दर्शन मिळाला नाही, म्हणून आम्ही बाहेरून LED वरूनच दर्शन घेतलं. आणि हो, चैत्यभूमीच्या समुद्रकाठाचं वातावरण 6 डिसेंबरला अगदी वेगळाच असतो. लोक खूप लांबून इथे येतात. गर्दी खूप असते पण सगळ्यांच्या मनात फक्त एकच भावना असते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणं. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. चैत्यभूमीचा हा अनुभव खूप मोठा होता. तर रस्त्यात मी काही लोकांशी बोलायचा प्रयत्न केला. गर्दीमुळे आवाज नीट नाही आला, पण त्यांची भावना खूप खरी होती. तर तुम्ही पण ऐका ते काय बोलतात. सांगा सगळ्यांना की असंच येत जा, आपली संख्या दाखवत जा, असं सांगा.
आम्ही चैत्यभूमीला आलो होतो बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी. आम्ही बाबासाहेबांना वंदन केलं आणि त्यांच्या कार्याला पण वंदन केलं. त्या 6 डिसेंबर 1956 रोजी असा एक स्वर मावळला होता ज्याने आपण सगळ्यांना प्रकाश दिला आणि त्यांचा अंत 6 डिसेंबर रोजी झालेला आहे. त्यांचा बाबासाहेबांना जाण्यास सगळ्यांना दुःख आहे. ते जे कार्य करून गेले ते आता कोणी करू शकत नाही आणि कोणी करणार नाही पुढे. एवढं आपल्यासाठी बाबासाहेबांनी करून दिलं. महिलांना अधिकार दिला, संविधान दिलं, नंतर पेन्शन बाबासाहेब चालू केलं, दिवाळी बोनस, असे भरपूर विषय आहे. ते एवढं बाबासाहेबांना आम्ही म्हणतो. थँक्यू. जय भीम. त्यानंतर आम्ही दादरवरनं CST स्टेशनला गेलो. पण पुढे आम्ही खूप थकलो बिकॉज तिथे गर्दी पण खूप होती आणि ट्रेन पण लेट झाली. आम्ही विचार केला होता CSTला येऊन आम्हाला ट्रेन भेटेल. सांगा मॅडम. मग आम्ही आलो आणि आम्ही आता काय करतोय बघा. लांबून लांबून लोक आले ते तर डायरेक्ट झोपलेत. आमचे इतके पाय दुखतात ना, आम्ही खरंच बसलोय खाली कारण की तुम्ही बघू शकता खूप थकलोय आम्ही. 11 तरी वाजत आले, 10:30 वाजून गेले. बघू आता आम्हाला कधी गाडी भेटते, कधी घरी जातो आम्ही. फ्रेंड्स, रात्रीचे वाजले ते आता 2 करेक्ट आणि आम्ही अजून पण बाहेरच, घरी गेलो नाही बघा. आमच्या तोंडावरून समजत असेल तुम्हाला आम्ही किती थकलोय. आम्ही तर काहीतरी खायला बसलेलो, लय भूक लागलेली आम्हाला बघा. सो आता फायनली आम्ही खाल्लोय. आता जाऊ आम्ही घरी, बघू अजून किती टाइम होतो काय. फ्रेंड्स, हाय डे 2. ॲक्च्युली आम्ही रात्री घरी यायला खूप लेट झालो, खूप लेट. 3 वाजले तर व्लॉग एंड नाही करता आला. सो आता एंड करते. 6 डिसेंबर हा फक्त एक दिवस नाही आहे, ती आठवण आहे त्या व्यक्तीची ज्याने आम्हाला स्वाभिमान दिला. सो व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.